घर डिक्लटर क्लीन ऑर्गनाइज ठेवणं ही कंटिन्यूअस प्रोसेस आहे। एकदा संपलं की पुन्हा ते चक्र चालू होतं आणि आपल्याला हे काम नियमित करावं लागतं। मग यासाठी आपण काही टिप्स फॉलो केल्यात तर आपलं काम नक्कीच इझी होईल। चला तर बजी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही ऑर्गनायझेशन टिप्स, ज्याच्याने तुमचा जो ऑर्गनायझेशनचा वेळ आहे तो वाचेलच आणि तुमचं घर जे आहे ते एकदम ऑर्गनाइज दिसेल। 365 डेजच्या या सिरीजमध्ये आजचा माझा 11वा एपिसोड आहे आणि तुम्ही पण जॉईन होऊ शकता माझ्या डिक्लटर क्लीन ऑर्गनाइज अँड DIY सिरीजमध्ये। आपल्या घराला एकदम चेंज करून टाका। जर तुम्हाला कंटेंट आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। माझा दुसरा चॅनल आहे बेला फॅशन वर्ल्ड, तुम्ही त्याला पण सबस्क्राइब करू शकता। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू। बरेचदा काय होतं की डबे जे आहेत त्यामध्ये कशात काय ठेवलं हे आपल्याला लवकर आठवतच नाही। इतके सारे आपल्या डोक्यात विचार असतात, त्या चक्करमध्ये कशात काय ठेवलं हे आपण विसरतो आणि मग माझ्यासारख्या विसराळू लोकांना ही ट्रिक खूप जास्त उपयोगी पडणार आहे। किंवा आपल्या घरी पाहुणे आले तर त्यांना आपण कधी कधी ते हेल्प करू लागतात। मग आपल्या मदतीसाठी ज्यावेळेस त्यांना हे पाहिजे ते पाहिजे तर आपल्याला सगळे कामं सोडून पहिले ते सगळं काढून द्यायला लागतं। त्याऐवजी जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर नक्कीच त्यांचा पण वेळ कमी होईल, त्यांना पण लवकर गोष्टी सापडतील आणि ही ट्रिक सगळ्यांसाठीच आहे। बरेचदा आपल्या घरातल्या माणसांनाही ह्या गोष्टी सापडत नाही। मग मम्मी हे कुठे आहे का ग, हे कुठं ठेवलंय, कोणत्या डब्यात ठेवलेलं आहे। मग आपल्याला सगळे कामं सोडून पहिले तर डबा काढा आणि मग यांना ज्यांनी कोणी विचारलंय त्यांना देण्यात आपला वेळ जातो। तर हा वेळ पण कमी होतो, प्रत्येकाला इंडिपेंडंट होण्यासाठी मदत होते। तर काय करायचंय, या डब्यांवर मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे, त्यावर ज्या डब्यामध्ये जे काही ठेवलं आहे जसं साखर, तांदूळ, डाळी साळी ज्या काही आहेत त्या असं मस्तपैकी लिहून घेतलेलं आहे आणि मग आता हे आपण डब्यावर स्टिकर सारखं चिपकवणार आहोत। तर याच्याने काय होईल, तुम्हाला हेल्प पण होईल, सगळ्यांना सापडतील डबे आणि बिलकुल तुमचा वेळ जो आहे तो वाया जाणार नाही। याला काय करायचं, स्टिकरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं। कसं करणार, आपल्याकडे मोठा सेलो टेप असतो तो यूज करायचा आणि ह्या सगळ्या व्हाईट पेपरवर तुम्ही चिपकून घ्यायचा। आता मी हा एकाच साईडने चिपकवला आहे, पण तुम्ही डबल साईड दोघी साईडनी हे स्टिकर जो पेपर आहे आपला तो स्टिक करून घेऊन आणि मग नंतर त्याला कापलं तर तो पण एक स्टिकर बनून जातो। आता इथे बघा, जे आपण चिपकवले आहे त्याला कापून घ्यायचं आणि असाचा असं स्टिकर जो आहे तो डब्याला चिटकवून टाकायचा। इथे मी समोरच्या साईडला उभ्या साईडला चिपकवला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा वाटेल तसा तुम्ही चिपकवू शकता। हे बघा, असं ह्या पद्धतीने मी सगळे डब्यांना चिटकवून घेतलेलं आहे। खूप इझी जातं आणि हे सगळे डबे जे आहेत ते तुम्हाला पटापट सापडतील। स्टोर रूम मध्ये मस्त डबे ठेवून द्यायचे आणि त्या ज्याला जे लागेल ते आपल्याला व्यवस्थित काढता येईल। माझ्या डिक्लटर ऑर्गनाइज या सिरीजमध्ये मी तुमच्याबरोबर काही माझे मत किंवा काही बुकची समरी पण शेअर करणार आहे। तर आपण लास्ट टाइम पासून बोलतो आहे की डिक्लटर युअर माइंड या बुकबद्दल मी याची समरी किंवा याबद्दल हे बुक जे रीड करते मी तर त्याचे माझे मत जे आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर डिक्लटर युअर माइंड मध्ये त्याचे मोस्टली 4 प्रकार पडतात की खूपदा काय होतं की खूप साऱ्या गोष्टी आपण कलेक्ट करतो आणि मग त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी ज्या आहे फेकायच्या आधी आपल्याला असं वाटतं की याचा काहीतरी आपण रियूज केला पाहिजे। तर मग असंच हे जे पेपर आहेत, पेपरच्या पॉलिथिन येतात आपल्याला बरेचदा, त्यांचा यूज आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो। हे बघा, इथे त्याचं पण मी एक ऑर्गनायझर बनवलेलं आहे। जसं आपलं घर साफ करत जातो तसं आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या समजायला लागतात की कोणत्या गोष्टीचं आपण रिसायकलिंग करू शकतो, कोणत्या गोष्टी बिलकुलच खराब झालेल्या आहेत आणि त्या टाकून देण्याच्या आहेत, कोणत्या ज्या चांगल्या आहेत पण आता कोणाच्याही वापरायचं नाही तर तुम्ही फेकून देऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं घर जे आहे ते डिक्लटर करू शकता। ज्याला सपोज आपण कपडे जे आहेत जे लहान झाले, आता आपल्या घरात कोणीही वापरणार नाही तर ते तुम्ही क्लीन करून त्याची एक प्रोसेस आहे, त्याचा पण व्हिडिओ आहे मी बनवलेला आहे की तुम्ही देताना कोणाला कपडे जर देत असतील तर तुम्ही कशा पद्धतीने दिले पाहिजे जेणेकरून तुमच्या मनातले ज्या शंका असतील त्या पण क्लीन होतील आणि तुमचे जे कपडे आहेत ते तुमचा ऑरा किंवा तुम्हाला हार्म न होता कसे आपण दुसऱ्याला देऊ शकतो। तर या पद्धतीने ही पेपर बॅग जी आहे ती मी असं हाफ मध्ये फोल्ड करून घेतली आणि हा जो एक्स्ट्राचा जो थिक असा कार्डबोर्ड आहे तो असा बेस म्हणून यूज केलेला आहे। आता यामध्ये तुम्ही ही झाली तुमची मल्टीपर्पज एखादी पिशवी किंवा एखादं
कंटेनर ज्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ठेवू शकता. आता इथे मी काय केलंय, सॉसचे पॅकेटच ठेवलेत, कारण सॉस आपल्याला जनरली लागत नाही. जेव्हा काढतो त्यावेळेस सगळे सॉसेस एकाच वेळेस आपल्याला लागत असतात. आणि मग अशा पद्धतीने हे सगळे सॉस मी याच्यात ठेवून घेतले. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते काढू शकतो. तुम्ही डेलीचे नॅपकिन, मुलांचे नॅपकिन, कपडे किंवा बॉटल्स ठेवण्यासाठी याचा यूज करू शकतो. अजून काही यूज तुम्ही करू शकाल तर तो पण मला कमेंट करून कळवू शकता. चला तर बुकच्या समरीवर येऊ. डिक्लटर युअर माइंडमध्ये त्याचे मेनली 4 पार्ट्स आहेत बुकचे. पहिल्या पार्टमध्ये आहे डिक्लटर युअर थॉट्स. थॉट्सबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे. आपल्या डोक्यात जे विचार असतात त्याला आपल्याला डिक्लटर करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं पण सोल्युशन ह्या बुकमध्ये दिलेलं आहे. सेकंड आहे डिक्लटर युअर लाईफ. लाईफमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी पुढे नेण्यास हेल्प करतात, कोणत्या गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत आपण कंटिन्यू केल्या आहेत आणि त्याच्याने आपल्याला काहीही फायदा झाला नाही, प्लीज डिक्लटर काढून टाका. त्या गोष्टी मनातनं, डोक्यातनं, सगळ्या ठिकाणाहून काढून टाका, तरच नवीन गोष्टींसाठी आपल्या जीवनात जागा होईल. थर्ड पार्ट येतो डिक्लटर युअर रिलेशनशिप. ज्या नात्यांमध्ये आपल्याला डिक्लटर करायचे, काही नाते फक्तच आपल्याला ज्या पण वेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक तर खूप आनंद होतो, एक तर खूप दुःख होतं, किंवा यांनी हे बोललं, ते बोललं, ते असं आपण इतकं मनात साठवून ठेवतो, डोक्यात साठवून ठेवतो, ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याचा, त्याच्यातनं आपल्याला काही इम्प्रूव्ह करायचा, आपलं जीवन, लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायचा ऑप्शन भेटत नाही. तर प्लीज डिक्लटर करा ह्या सगळ्यांना. आणि लास्ट येतं डिक्लटर युअर सराउंडिंग, जे की आपण करूनच राहिलो. या सिरीजमध्ये आपण आपलं सराउंडिंग डिक्लटर करणार, ऑर्गनाईज करणार, DIY करणार आणि त्याचबरोबर हे बुक जे आहे त्याची समरी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार. तर हे 4 पार्ट्सला आपल्याला सिरियसली डिक्लटर करायचं आहे आणि ते कसं करायचं याचे पण सोल्युशन्स या बुकमध्ये दिलेलं आहे. चला तर नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. बरेचदा आता समर सीझन चालू झाला, उन्हाळा चालू झाला की पाण्याच्या बॉटल फ्रीजमध्ये दिसतात, बेडवरती दिसतात, हॉलमध्ये दिसतात, सगळ्या ठिकाणी तुम्हाला बाटल्या दिसतील. आणि मग ह्या बाटल्यांना आपल्याला जर बाहेर जायचं किंवा भरून ठेवायच्या तर परत ह्या बाटल्या आपल्याला गोळा करत बसायला लागतात आणि सापडणं मुश्किल होत आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, असे प्लास्टिकचे ऑर्गनायझर किंवा तुमच्याकडे बॉक्स असतील तर बॉक्समध्ये सगळ्या बाटल ज्या आहेत त्या एका ठिकाणी कलेक्ट करायच्या, भरून ठेवायच्या जर तुम्हाला भरलेल्या पाहिजे. आणि त्या किचन ओट्यावर किंवा जिथं तुमचा मोस्ट ॲक्सेसेबल एरिया, डायनिंग टेबल झाला, हॉलमध्ये असं तुम्ही भरून ठेवल्या तर तुम्हाला इझिली सापडतील. आणि उन्हाळ्यामध्ये जे डिहायड्रेशन होतं त्याचा पण एक जो आपण पाणी कमी पिल्यामुळे जो प्रॉब्लेम होतो तो पण कमी होईल. चला तर ही लास्ट टिप माझी सगळ्यात फेवरेट आहे आणि ही भरपूर जणी करत असतील असा माझा विश्वास आहे. आता डायनिंग टेबल म्हटला म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस ते डायनिंग टेबलचं कव्हर चेंज करणे किंवा असाच डायनिंग टेबल वापरणे हे थोडं जिकरीचं जातं, त्याच्यावर डाग पडतात, परत ते पुसत बसायला लागतं. त्याच्याऐवजी काय करायचं, एक सिंगल बेडशीट मी इथे यूज करते. माझा डायनिंग टेबल 4x4चा आहे, त्यामुळे एक सिंगल बेडशीट जे आहे ते त्याला सफिशियंट होतं आणि ते सिंगल बेडशीट मी असं पसरून देते. एकदम मस्त लुक येतो टेबल क्लॉथ सारखा. आणि खराब झालं की आपण लगेच काढून टाकायचं, दुसरं बेडशीट टाकून द्यायचं, जेणेकरून दरवेळेस आपण नवीन टेबल क्लॉथ यूज केल्यासारखं घराला पण वेगळं वाटतं, नंतर टेबल पण वेगळा दिसतो. आणि एकदम सोपी ट्रिक आहे ही. तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. एवढ्या सगळ्या ट्रिक्समध्ये तुम्हाला कोणती जास्त इम्पॉर्टंट वाटली किंवा तुम्ही काय अशा ट्रिक्स वापरतात ते पण कमेंट करून कळवा. या सिरीजमध्ये मी ऑलरेडी 10 एपिसोड माझे रिलीज केले आहेत, ते पण तुम्हाला बघायचे असतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.